विनर्स केमिस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आज विनर्स केमिस्ट्रीमध्ये आपण पुढचा पार्ट स्टडी करणार आहे जो आपल्याकडे आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न। मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल बघितलेलं होतं आणि त्या मेटलचं एक एक्झाम्पल म्हणून आता आपण बघणार आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न। एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न हे आयर्नची एक इम्पॉर्टंट ओर जी आपल्याकडे आहे हेमॅटाइट Fe2O3 ह्या ओरपासून आपण आयर्न अचीव करतो आणि त्याच्यामध्ये होणारे जे सगळे प्रोसेसेस आहेत हे ब्लास्ट फर्नेस जो असतो त्याच्यामध्ये होत असतात। मग आपण बघा ब्लास्ट फर्नेस आणि त्याचबरोबर एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्नसाठी जे काही प्रोसेसेस आपल्याकडे आहेत ते होणारे सगळे प्रोसेस वेगवेगळ्या टेम्परेचरचे रिॲक्शन्स या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे। तर त्यासाठी बघा आपण स्टार्ट करूया एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न अँड स्टेप्स इन्वॉल्व्ड इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न। जसं की मागच्या व्हिडिओ लेक्चरच्या शेवटी आपण बघितलं की तिथं स्टेप्स इन्वॉल्व्ड इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल जे आहेत तेच स्टेप्स आपण या ठिकाणी आयर्नच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी यूज करणार आहे। So let us start the steps involved in the process of extraction of iron. आयर्नचं एक्स्ट्रॅक्शन त्याच्या ओरपासून करताना आपल्याला जे स्टेप्स इन्वॉल्ड आहेत ते आपण आता या ठिकाणी स्टडी करणार। आणि जसं की आपल्याला माहीत आहे फर्स्ट स्टेप फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ एनी मेटल इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर। त्यामुळे इथं आपण ओरचं कॉन्सन्ट्रेशन करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे काय। तर बघा जेव्हा ओर आपण जमिनीमधून अचीव करतो तेव्हा ती प्युअर फॉर्ममध्ये नसते, मेटल त्याच्यामध्ये प्युअर फॉर्ममध्ये नसतो। तर त्या मेटलबरोबरच आणखीन काही जमिनीमधला पार्ट त्याला असोसिएट झालेला असतो जो त्याच्यामध्ये अर्थ, रॉक, सँड असा पार्ट असतो आणि त्यामुळं तो आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं असतं। त्यामुळं तो जो पार्ट आहे तो अनवॉन्टेड पार्ट आपल्याकडे आहे आणि त्या अनवॉन्टेड पार्टला आपण म्हणत असतो गँग। त्यामुळे असा अनवॉन्टेड पार्ट जेव्हा आपण रिमूव्ह करतो तेव्हा त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर असं म्हणतो। मग ह्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरसाठी बघा जो काही अनवॉन्टेड पार्ट आपल्याकडे आहे त्याला म्हणत असतो आपण गँग किंवा मॅट्रिक्स। आणि त्यामुळे रिमूव्हल ऑफ गँग ऑर मॅट्रिक्स फ्रॉम द पावडर्ड ओर इज कॉल्ड ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर। त्यामुळे ही कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशन आपल्याकडे आहे बघा, रिमूव्हल ऑफ गँग ऑर मॅट्रिक्स फ्रॉम द पावडर्ड ओर इज कॉल्ड ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर। ह्याच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरला आणखीन एक नाव आहे बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर ऑर ओर ड्रेसिंग। इवन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बेनिफिक्शन ऑफ ओर। मग आता जेव्हा हा रिमूव्हल ऑफ गँग किंवा मॅट्रिक्स आपण करतो तेव्हा आपण गँगची डेफिनेशन काय आहे ती देखील बघू। तर गँग काय आहे बघा, गँग इज द अनवॉन्टेड पार्ट असोसिएटेड विथ द ओर। आणि हा जो पार्ट आहे हा आपल्याकडे इम्प्युरिटी असते। त्यामुळे गँगची डेफिनेशन बघा, इट इज अनवॉन्टेड इम्प्युरिटीज इन द फॉर्म ऑफ सँड, मड अँड अदर अर्थी मास प्रेझेंट इन द ओर इज कॉल्ड ॲज गँग। त्यामुळे ओरमध्ये जो मेटल आपल्याकडे आहे त्या मेटलच्या सोबतच जो नकोसा असणारा पार्ट आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये बघा सँड, मड आणि अर्थी मास प्रेझेंट असतं त्याला आपण गँग म्हणत असतो। आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा गँग रिमूव्ह करता येते तेव्हा त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणतो। तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर करताना आपण त्याच्यामध्ये जो मेटल आहे मेटलचा टोटल कंटेंट जो आहे हा इन्क्रीज करत असतो। त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरचा आणखीन एक मिनिंग बघा, इट इज द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग मेटल कंटेंट इन दी ओर। मग जेव्हा आपण हे कॉन्सन्ट्रेशन एखाद्या ओरचं करतो तेव्हा त्याच्यासाठी प्रोसेस काय काय आहेत तर बघा आपल्याकडं खूप सारे प्रोसेसेस आहेत आणि त्यामुळं आपण त्या बऱ्याचशा प्रोसेसेसना वापरून ओरचं कॉन्सन्ट्रेशन करत असतो। त्याच्यामध्ये बघा आपल्याकडं डिफरंट मेथड्स आहेत आणि ते डिपेंड असतं की आपल्याकडं ओर कोणते आहे आणि गँग कुठल्या टाईपचे आहे याच्यावरती आपण ते मेथड्स यूज करत असतो। त्यामुळे हे लक्षात घ्या, ड्युरिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर व्हेन वी कॉन्सन्ट्रेट दी ओर
ओर इज सेपरेटेड फ्रॉम द गँग बाय युझिंग डिफरंट मेथड्स. मग आपल्याकडे असणारे डिफरंट मेथड्स कुठले कुठले आहे बघा. सगळ्यात पहिली मेथड आहे वॉशिंग. सेकंड नंबर मेथड आहे हायड्रॉलिक क्लासिफिकेशन मेथड. थर्ड नंबर आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. आणखीन आहे बघा फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. हे सगळे आपल्याकडे फिजिकल मेथड्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे आणि या मेथडचा वापर करून आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर करत असतो. मग याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा, हेमेटाइट ओरचं कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं ते स्टडी करणार आहे. त्याचबरोबर हेमेटाइट ओरमध्ये गँग काय प्रेझेंट असते हे देखील आपण बघूया. नाव लेट अस स्टार्ट द एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न फ्रॉम इट्स इम्पॉर्टंट ओर ॲज हेमेटाइट युझिंग द ब्लास्ट फर्नेस. तर आपण बघा जे आयर्नचं एक्सट्रॅक्शन करणार आहे हे त्याच्या इम्पॉर्टंट ओर हेमेटाइटपासून आहे आणि ब्लास्ट फर्नेसमध्ये ही सगळी प्रोसेस होत असते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हेमेटाइटमध्ये काय काय प्रेझेंट असतं ते बघूया. तर हेमेटाइटमध्ये प्रेझेंट असतं हे आपण स्टडी करतो त्याच्या कंपोजिशनमध्ये. हेन्स द कंपोजिशन ऑफ हेमेटाइट कॅन बी गिवन ॲज इट कंटेन्स Fe2O3, SiO2, Al2O3 अँड फॉस्फेट्स. तर या सगळ्यांचं मिळून आपल्याकडं हेमेटाइट ओर बनत असते आणि त्याच्यामध्ये बघा हा SiO2, Al2O3 आणि फॉस्फेट्स हा आपल्याकडं अनवॉन्टेड पार्ट आहे, ज्याला आपण गँग असं म्हणत असतो. आपल्याला जो मेटल एक्सट्रॅक्ट करायचा आहे हा आयर्न हा Fe2O3 हा ऑक्साईड फॉर्म आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि त्यामुळं हा Fe2O3 आपला मेटल झाला आणि उरलेला जो पार्ट आपणाकडे दिसतो हा सगळ्याच्या सगळा पार्ट बघा आपणाला गँग म्हणून बघता येतो. मग त्यामुळे आपणाला ही जी गँग आहे ही गँग रिमूव्ह करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हा गँग रिमूव्ह करण्याची प्रोसेसेस आपल्याकडे आहे बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. तर बघा जेव्हा आपण ह्या आयर्नचं एक्सट्रॅक्शन करत असतो तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस होत असते ब्लास्ट फर्नेसमध्ये. ज्या ब्लास्ट फर्नेसमध्ये आपण काय करतो बघा हेमेटाइट ओरचं रिडक्शन करतो आणि ते रिडक्शन होण्यासाठी इम्पॉर्टंट सबस्टन्स जे आपण यूज करतो हे कोक आणि लाईमस्टोन आपल्याकडे आहे. हेन्स दिस एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न टेक्स प्लेस इन ब्लास्ट फर्नेस इन विच द हेमेटाइट ओर इज रिड्यूस्ड बाय युझिंग कोक अँड द लाईमस्टोन. लाईमस्टोन हा जो सबस्टन्स आहे तो लक्षात घ्या कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. कार्बन जो आहे तो लाईमस्टोनचं रिडक्शन जे आहे हे CO मध्ये करतो. कार्बन जो आहे लाईमस्टोनमध्ये प्रेझेंट असणारा कार्बन त्याचं रिडक्शन जे आहे हे CO होतं आणि हा CO हा एक चांगला रिड्युसिंग एजंट आपल्याकडे असतो. मग CO काय करतो बघा CO रेड्युसेस Fe2O3 टू आयर्न आणि जो लाईमस्टोन आपण यूज केलेला आहे तर हा लाईमस्टोनचा वापर इथं आपण फ्लक्स म्हणून करत असतो. दिस लाईमस्टोन ॲक्ट्स ॲज फ्लक्स. ड्युरिंग द प्रोसेस दिस फ्लक्स कंबाईन्स विथ गँग. तर बघा फ्लक्स हा असा सबस्टन्स जी गँग रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज करत असतो आणि फ्लक्स आणि गँग जर एकमेकांना कंबाईन झाले तर त्याच्यामध्ये फॉर्म होत असतो स्लॅग. तर साधारणतः ही एक ओव्हरऑल समरी आपण याच्याला म्हणू शकतो. आपण हे सगळे प्रोसेसेस डिटेलमध्ये बघणार आहे. मग त्याच्यासाठी आपण बघा हे जे प्रोसेसेस आहेत जे वेगवेगळ्या स्टेप्समध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन, रिडक्शन, रोस्टिंग, स्मेल्टिंग अशा प्रोसेसेसमध्ये आपणाला एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न स्टडी करायचं आहे. पण लक्षात घ्या ब्लास्ट फर्नेसमध्ये जो कोक आणि लाईमस्टोन आपण ॲड करतो त्याच्यामध्ये कोक आणि CO हे Fe2O3चं रिडक्शन करतात आणि लाईमस्टोन हा जो सबस्टन्स आहे हा फ्लक्स म्हणून ॲक्ट होतो आणि हा फ्लक्स सबस्टन्स रिडक्शन करत असतो. फ्लक्स सबस्टन्स कंबाईन होत असतो गँग बरोबर, ज्याच्यामध्ये स्लॅग जी असते ही स्लॅग रिमूव्ह होत असते. तर मेटलचं फॉर्मेशन होईपर्यंत म्हणजे मेटॅलिक आयर्न ऑप्टेन होईपर्यंत जे काय त्याच्यामध्ये एकूण 4 प्रोसेसेस आपण बघत असतो. त्यामुळे बघा एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न फ्रॉम हेमेटाइट ओरसाठी आपण टोटल 4 स्टेप्स बघणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप आपल्याकडे आहे बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. तर याच्यामध्ये आपण काय करतो आहे बघा जे पावडर्ड फॉर्म ओर आपल्याकडे आहे त्याचं आपण कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि इथं कॉन्सन्ट्रेशनसाठी
जे एक मेथड आपण यूज करणार आहे त्या मेथडचं नाव आहे हायड्रॉलिक क्लासिफायर मेथड. ह्या प्रोसेसमध्ये काय असतं बघा, द पावडर्ड आयर्न ओर इज कॉन्सन्ट्रेटेड बाय यूजिंग हायड्रॉलिक क्लासिफायर मेथड. तर जेव्हा आपण हे हायड्रॉलिक क्लासिफायर मेथड वापरतो तेव्हा हायड्रा म्हणजे वॉटर त्याच्यासाठी यूज केलेलं असतं. आपण त्या पावडर्ड ओरला वॉटरचा एक करंट त्याला अप्लाय करायचं. करंट म्हणजे वॉटरचा फ्लो द्यायचा. आणि जेव्हा आपण वॉटरचा फ्लो देतो, रिपीटेडली वॉटरचा फ्लो दिल्यानंतर जे काय लायटर गँग पार्टिकल्स आहेत बघा, आयर्नच्या ओरमध्ये गँग जी असते ही लायटर असते, वजनाला हलकी, आणि त्यामुळे पाण्याच्या फ्लोमध्ये लायटर गँग पार्टिकल्स इझिली त्याच्यामधून पाण्याबरोबर वाहून जातात. आणि ओर जे आहे आयर्नचा कंटेंट असणारा सबस्टन्स तो हेवी असतो. त्यामुळे हेवी जो पार्ट आहे हा तिथेच राहतो आणि त्यामुळे तो सेपरेट केला जातो. त्यामुळे हलका गँग पार्टिकल हा लगेच निघून जातो आणि हेवी पार्टिकल जे असतात ते तिथंच राहत असतात. त्यामुळे लक्षात घ्या, लायटर गँग पार्टिकल्स दे आर रिमूव्ड बाय स्ट्रीम ऑफ वॉटर, while heavier ore particles they are collected at the bottom and hence the ore is separated from the gang very easily. आणि त्यामुळं ही अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये वॉटरचा वापर करून आपण ओरचं सेपरेशन करतो त्याला हायड्रॉलिक क्लासिफायर मेथड असं आपण म्हणत असतो. मग इथं ह्या ओरचं कॉन्सन्ट्रेशन होत असतं. मग ही जी ओर आपल्याकडे आहे आयर्नची हेमेटाइट ओर, आता त्या ओरला कॉन्सन्ट्रेशन प्रोसेसनंतर आपण म्हणत असतो कॉन्सन्ट्रेटेड ओर. आणि आपण ह्या कॉन्सन्ट्रेटेड ओरचं आता करणार आहे रोस्टिंग. तर बघा रोस्टिंग काय असतं, तुम्हाला झाला असेल रोस्टिंग कदाचित, की या रोस्टिंगमध्ये आपण काय करतो आहे, जी ओर आपल्याकडे आहे कॉन्सन्ट्रेटेड ओर त्याला आपण हीट करतो एअरच्या प्रेझेन्समध्ये किंवा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, ज्याच्यामध्ये त्याच्यात जे काही होलाटाईल इम्प्युरिटीज प्रेझेंट आहेत ते रिमूव्ह होत असतात. त्यामुळे बघा हीटिंग ऑफ ओर इन प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ एअर इज कॉल्ड ॲज रोस्टिंग. जेव्हा ही रोस्टिंग आपण प्रोसेस करतो तेव्हा काय होतं बघा, ड्युरिंग रोस्टिंग द ओर इज हीटेड स्ट्रॉंगली इन प्रेझेन्स ऑफ एअर टू रिमूव्ह मॉइश्चर. त्याच्यामध्ये जे काय वॉटर ऑफ हायड्रेशन आपल्याकडे आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आपण त्याला अतिशय स्ट्रॉंगली इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा इन प्रेझेन्स ऑफ एअर हीट करतो. तर बघा फक्त मॉइश्चर रिमूव्ह होत नाही, मॉइश्चरबरोबरच जे काय होलाटाईल इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये आहेत, जे बघा सल्फर, फॉस्फरस आणि आर्सेनिक ह्या मेटलचे जे काही इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत हे सगळे रिमूव्ह होत असतात. आणि त्यामुळे रोस्टिंगचं सगळ्यात इम्पॉर्टंट जो आपल्याकडे ॲडव्हान्टेज आहे तो काय आहे बघा, इट रिमूव्ज मॉइश्चर अँड ऑल द होलाटाईल इम्प्युरिटीज ऑफ मेटल्स अँड द एलिमेंट्स लाईक सल्फर, फॉस्फरस अँड आर्सेनिक. आणि मग जेव्हा आपण याच्यामध्ये ही प्रोसेस करतो तेव्हा आणखीन त्याच्यामध्ये इम्प्युरिटी जे असतात ते रिमूव्ह झालेले असतात. याचबरोबर बघा जर काही फेरसचे त्याच्यामध्ये ऑक्साईड्स प्रेझेंट असतील तर ते सुद्धा ऑक्सिडाईज होत असतात. म्हणजे समजा इन केस काही ऑक्सिजनचे वेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट्समधले जर त्याच्यामध्ये ऑक्साईड्स असतील तर ते सुद्धा आपल्याला कन्वर्ट करता येत असतात. त्यामुळे बघा इफ एनी ऑक्साईड ऑफ फेरस इज प्रेझेंट इट इज कन्वर्टेड इन टू द फेरिक ऑक्साईड. म्हणजे बघा हेमेटाइट ओरमध्ये FeO हा आयर्नचा +2 ऑक्सिडेशन स्टेटमधला ऑक्साईड असतो. त्याचं रोस्टिंगमध्ये ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन होते आणि तो कन्वर्ट होत असतो बघा 2 मोल्स ऑफ Fe2O3. आणि त्यामुळं हेमेटाइट ओरच्या फॉर्ममध्ये हा कन्वर्ट होतो, ज्यामुळे मेटलचं कंटेंट त्याच्यामध्ये आणखीन वाढतो. याच्यामध्ये बघा जी रोस्टेड ओर आहे ती लम्समध्ये कन्वर्ट होत असते, ज्याचा वापर आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये करत असतो, ज्याला आपण म्हणतो रिडक्शन किंवा स्मेल्टिंग. त्यामुळे इथं आपण 2 स्टेप स्टडी करतो आहे बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर आणखी रोस्टिंग. यानंतर आपण तिसरी स्टेप स्टार्ट करतो आहे ज्याचं नाव आहे आपल्याकडं रिडक्शन ऑर स्मेल्टिंग. लेट अस स्टार्ट रिडक्शन ऑर स्मेल्टिंग इन द एक्सट्रॅक्शन ऑफ आयर. दिस इज द इम्पॉर्टंट स्टेप. जसं की तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की रिडक्शन ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते मेटलर्जीमध्ये. आणि त्यामुळं ही रिडक्शन प्रोसेस जी आपण इथं करतो ही ब्लास्ट फर्नेसमध्ये आपण करत असतो. रिमेंबर दिस रिडक्शन ऑर स्मेल्टिंग इज कॅरीड आउट इन द ब्लास्ट फर्नेस.
मग हा ब्लास्ट फर्नेस काय असतो हे देखील आपणाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे बघा, ब्लास्ट फर्नेस हा एक टॉल सिलेंड्रिकल स्टील टावर आपल्याकडं आहे. म्हणजे बघा, एक खूप मोठा असा टावर असतो सिलेंड्रिकल, त्याला आपण ब्लास्ट फर्नेस असं म्हणतो. ह्या ब्लास्ट फर्नेसच्या आतल्या बाजूला आपण एक विशिष्ट प्रकारच्या विटांनी ते बांधकाम केलेलं असतं, ज्या विटांना आपण रिफ्रॅक्टरी ब्रिक्स असं आपण म्हणत असतो. दिस ब्लास्ट फर्नेस इज इंटरनली लाइंड विथ द रिफ्रॅक्टरी ब्रिक्स. म्हणजे हे रिफ्रॅक्टरी ब्रिक्स काय करत असतात, तर बघा, ह्या प्रोसेसमध्ये जी काही हीट त्याच्यामध्ये इव्हॉल्व होत असते त्या फर्नेसमध्ये, ती रिफ्लेक्ट करतात, ज्यामुळे आतलं टेम्परेचर जे आहे त्या फर्नेसच्या आतलं ते खूप म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होत असतं. आणि त्यामुळे हे लक्षात घ्या, आपण रिडक्शन किंवा स्मेल्टिंग कुठं करतो, तर बघा, रिडक्शन ऑर स्मेल्टिंग इज कॅरिड आउट इन द ब्लास्ट फर्नेस. Blast furnace is a tall cylindrical steel tower, and this steel tower is internally lined with the refractory bricks. ह्या ब्लास्ट फर्नेसचे एकूण 3 इम्पॉर्टंट पार्ट्स आपल्याला बघायला मिळतात. ते या पद्धतीने आहेत बघा. दिस ब्लास्ट फर्नेस इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. वन ऑफ द पार्ट इज हर्थ. सगळ्यात पहिला पार्ट आहे त्याचा हर्थ आहे. त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे आपल्याकडे येतो बघा, द बॉश. आणि तिसरा एक आहे त्याला आपण म्हणतो द स्टॅक. आणि त्यामुळे हा पार्ट जो आहे हा 3 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. पहिला आहे हर्थ, दुसरा आहे बॉश आणि तिसरा जो आहे तो स्टॅक म्हणून आपण याच्याकडे बघतो. मग हा ब्लास्ट फर्नेस असतो कसा, तर बघा, ही जी डायग्रॅम आताच्या ट्रान्झिशनमध्ये तुम्हाला दिसते ही आपल्याकडं ब्लास्ट फर्नेसची डायग्रॅम आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात वरती जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये आयर्न, कोक आणि लाईमस्टोनचं मिक्सचर आपण ॲड केलेलं आहे. आणि त्यामुळं तिथं जे वरून आपण जेव्हा हे आयर्न, कोक आणि लाईमस्टोनचं मिक्सचर ॲड करतो तेव्हा बघा, त्याला आपण कप अँड कोन अरेंजमेंट म्हणतो. आणि तिथून आपण चार्ज ॲड करत असतो. जसं आपण मगाशी बघितलं की आपण कोक आणि लाईमस्टोन यूज करत असतो, तर त्या वरच्या चार्जिंग डोअरमधून आपण कोक, रोस्टेड ओर आणि लाईमस्टोन हे ब्लास्ट फर्नेसमध्ये ॲड करत असतो. तर त्यांचं बघा किती प्रमाण असतं आपल्याकडं, तर ते सुद्धा तुम्हाला बघता येईल बघा. थ्रू दॅट चार्जिंग डोअर द रोस्टेड ओर, कोक अँड लाईमस्टोन 12:5:3 प्रपोर्शनमध्ये आपण ॲड करतो. म्हणजे बघा, 12:5:3 प्रपोर्शनमध्ये आपण ओर, कोक आणि लाईमस्टोन त्या ब्लास्ट फर्नेसमध्ये ॲड करतो. तर ती जी अरेंजमेंट आहे आपल्याकडं कप अँड कोन अरेंजमेंट, त्याच्यामुळं जी काही ओर आणि चार्जचं मिक्सचर आपण जे ॲड करणार आहे ते त्या ब्लास्ट फर्नेसमध्ये युनिफॉर्मली मिक्स होत असतं. आणि त्यामुळे हा त्याचा फायदा आहे बघा. द अरेंजमेंट ऑफ कप अँड कोन is useful for the uniform distribution of charge, and that cup enables the uniform distribution of charge, and it also prevents the loss of gases. बघा, जे गॅसेस त्याच्यामध्ये फॉर्म होत असतात ते गॅसेसचं प्रिव्हेन्शनसुद्धा तो रोखतो. मग जेव्हा हा आपण ब्लास्ट फर्नेस बघतो तेव्हा त्याच्यामध्ये बघा, हॉट वेस्ट गॅसेस तुम्हाला दिसतात जे बाहेर पडत असतात, जे आपल्याला नको असणारे गॅसेस आहे. त्याचबरोबर स्टील लाईंड विथ हीट रेजिस्टंट ब्रिक जिथं आपण बघतो, तर ती इंटरनली लाईंड केलेली आपल्याकडं ब्रिक आहे, ज्याला आपण रिफ्रॅक्टरी ब्रिक्स म्हणत असतो. आणि त्याच्या खाली बघा, हॉट एअर ब्लास्ट जो तुम्हाला दिसतो त्याच्यामधून आपण एअर जी असते ही एअर ब्लास्ट करत असतो, जी एअर त्या ओरचं रिडक्शन होण्यासाठी आपणाला, त्याचबरोबर हीट प्रोड्यूस करण्यासाठी आपणाला इम्पॉर्टंट असते. त्याच्या परत तुम्ही बघितला तर मोल्टन आयर्न आपल्याकडं आहे, मोल्टन स्लॅगचं फॉर्मेशन झालेलं आहे. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या ज्या आपल्याकडं पार्ट्स बघायला मिळतात यांचा देखील आपण डिटेल स्टडी पुढे करणार आहे. तर हा ब्लास्ट जो असतो, ब्लास्ट फर्नेस, त्याच्यामध्ये हॉट एअर ब्लास्ट जेव्हा आपण देतो तेव्हा ती एअर ज्याच्यामधून पास होते त्याला आपण ट्वायर्स म्हणत असतो. आणि जेव्हा ती एअर आणि चार्ज एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा त्याचे जे होणारे रिॲक्शन्स आहेत ते रिॲक्शन्स आपण स्टडी करणार आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघा, तुम्ही एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न, त्याचा गँग काय काय प्रेझेंट असतो आणि त्याच्यासाठी होणारी प्रोसेसेस या ठिकाणी आपण स्टडी केलेले आहेत. तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजलेत का बघा, समजून घ्या. जर समजलं नसेल तर हा व्हिडिओ वारंवार तुम्ही काय करू शकता बघा,
रिपीटेडली बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण ह्या ब्लास्ट फर्नेसमध्ये चार्ज ॲड केल्यानंतर जे काही प्रोसेसेस आपल्याकडे आहेत त्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये होणारे रिॲक्शन्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. मग आता आपण काय करणार आहे तर आता आपल्याला बघायचं आहे ह्या प्रोसेसचा टोटल आयर्नच्या एक्स्ट्रॅक्शनचा एक फ्लोचार्ट आपल्याकडे आहे की कुठले कुठले प्रोसेस आपण वापरू शकतो. तर त्याचा एक फ्लोचार्ट आपण क्विकली स्टडी करूया. तर बघा आता आपण बघूया फ्लोचार्ट फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर. तर हा फ्लोचार्टमध्ये जे प्रोसेसेस आपल्याकडे असतात ते सिक्वेन्शियली कसे होतात आणि प्रत्येक स्टेपसाठी आपण काय काय मेथड्स यूज करू शकतो ते आपल्याला बघायचे आहे. तर त्यासाठी स्टार्ट करूया आपण फ्लोचार्ट फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर. So in the extraction of iron, the iron ore is taken and as we require the powdered form, this iron ore is converted into the powdered form by crushing or grinding. Crushing आणि grinding करून त्याचं powdered form मध्ये आपण कन्वर्जन करायचं. That powdered form is subjected to the concentration process. आपण त्या powdered formचं concentration करायचं. मग कॉन्सन्ट्रेशनचे आपल्याकडे कुठले मेथड आहे तर बघा concentration can be done by 4 different methods in which we use either magnetic separation or gravity separation or leaching or the froth flotation. या ठिकाणी आपण ह्या चारींच्यापैकी एखादी सुटेबल मेथड वापरून त्याचं कॉन्सन्ट्रेशन करतो. कॉन्सन्ट्रेशन नंतर जे आपल्याला ओर मिळते त्याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज द कॉन्सन्ट्रेटेड ओर. दॅट कॉन्सन्ट्रेटेड ओर इज सब्जेक्टेड फॉर द रिडक्शन रिॲक्शन. जे काही ओर आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन नंतर मिळालेले आहे त्याचं आपण रिडक्शन करायचं. मग रिडक्शन करण्यासाठी सुद्धा आपल्याकडं डिफरंट मेथड्स आहेत. रिडक्शन कॅन बी डन बाय 5 डिफरंट मेथड्स. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे बघा आपण रिडक्शन करू शकतो कार्बन वापरून. रिडक्शन कॅन बी डन बाय युझिंग कोक और रिडक्शन कॅन बी डन बाय युझिंग कार्बन मोनॉक्साईड ॲज ए रिड्युसिंग एजंट. इवन इट कॅन बी डन जस्ट बाय हिटिंग केलं तरी रिडक्शन होत असतं. बाय युझिंग ॲल्युमिनियम द रिडक्शन ऑफ आयर्न ओर कॅन बी डन ऑर बाय इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस. ह्या 5 वेगवेगळ्या मेथड्सनी आपण त्याचं रिडक्शन करत असतो. मग रिडक्शन नंतर जो मेटल आपणाकडे मिळतो त्याला आपण क्रूड मेटल म्हणतो. जसं की तुम्हाला माहिती आहे क्रूड मेटल जर आपण बघितला तर तो इम्प्युअर असतो. त्यामुळे क्रूड मेटलचं प्युअर मेटलमध्ये कन्वर्जन होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो बघा रिफायनिंग. रिफायनिंग इज द प्रोसेस इन विच द क्रूड मेटल इज कन्वर्टेड इंटू प्युअर ऑर एक्स्ट्रा प्युअर मेटल. मग रिफायनिंगचे सुद्धा आपल्याकडे 4 डिफरंट प्रोसेसेस आहेत. रिफायनिंग कॅन बी डन बाय लिक्विफिकेशन ऑर डिस्टिलेशन ऑर ऑक्सिडेशन ऑर इलेक्ट्रो रिफायनिंग प्रोसेस. ह्या जेव्हा 4 प्रोसेस आपण करतो तेव्हा रिफायनिंग नंतर जो आपल्याला सबस्टन्स मिळत असतो हा येतो बघा प्युअर आयर. आणि त्यामुळे या फ्लोचार्टमध्ये तुम्हाला अधिक क्लिअरमध्ये बघायला मिळेल की आयर्नचं एक्स्ट्रॅक्शन कसं होत असतं. याच्यामध्ये बघा ज्या प्रोसेसचा आपण बॅकग्राऊंड कलर वापरलेला आहे तो तुम्हाला क्लिअरली सांगतो की कॉन्सन्ट्रेशनचे मेथड जे आहेत ते कॉन्सन्ट्रेशनच्याच बॅकग्राऊंड कलरमध्ये आपण दाखवलेले आहेत ज्या आपण मेथड्स यूज करतो. रिडक्शनचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तोच तुम्हाला इंडिकेट करतो की रिडक्शनला आपण काय काय यूज करू शकतो. आणि त्याचबरोबर बघा रिफायनिंगचे जे 4 प्रोसेस आहेत त्यांचासुद्धा बॅकग्राऊंड कलर आपण सेम वापरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला समजायला सोपं होईल या पद्धतीनं हा फ्लोचार्ट आपण बनवलेला आहे. तर तुम्हाला समजला आहे काय बघा या ठिकाणी आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्नचा हा पहिला पार्ट कंप्लीट करतो. आपणाला त्या ब्लास्ट फर्नेसमध्ये होणारे जे रिॲक्शन्स आहेत ते आपल्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचे. त्यामुळं नेक्स्ट व्हिडिओ लेसनमध्ये आपण बघा स्टडी करणार आहे रिॲक्शन्स ऑकरिंग इन ब्लास्ट फर्नेस. आणि आजचा हा व्हिडिओ लेक्चरचा पार्ट आपण या ठिकाणी कंप्लीट करतो आहे. तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.